भारतीय जनता पक्षाचे आमच्या सहकार्यांना आम्ही एक पाऊल पुढे टाकून युतीचा प्रस्ताव दिला. परंतु ते म्हणतात ना, दुसऱ्याचं शेपूट वापरत असतं, ते किती सरळ करा नीट होतच नाही. मी 4 पावलं पुढे टाकले, युतीचा प्रस्ताव दिला. पण अशा पद्धतीनं ते जर करत असतील, मग त्यांचेही मतदारसंघ आहेत, त्यांच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला घुसावं लागेल, आम्हाला उद्घाटनाचे कार्यक्रम करावं लागतील आणि बघू कोण आडवं येतं. मी आता या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व बहादर शिवसैनिकांना की अशा पद्धतीनं जर कोणी विकास कामाच्या आम्ही आणलेल्या कामाच्या आड येत असतील तर येतील ते तिथं कार्यक्रमाला, पण मग पायावरती सरळ जाऊ शकणार. ज्या सराउंडिंग म्हणतात, इंग्लिशमध्ये सराउंडिंग म्हणतात, तशीच भाषा करणार ना ते. आणि दुसरी ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं. आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार, काही डेव्हलपमेंटची थोडी करणार. जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे हात तोडणे भाषण करत नाही, कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले. आता हे जिथून आले त्यांनाही माहित आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात.